दीपावली म्हणलं की आकाशकंदील आणि दिव्यांना विशेष महत्त्व असतं आणि अवघ्या काही दिवसांवरती दिवाळी येऊन ठेपलेली आहे आणि त्यानिमित्ताने मार्केटमध्ये आकाशकंदील विक्रीसाठी आलेले आहे। मात्र यावेळेला नगर शहरामध्ये एक वेगळा ट्रेंड जो आहे तो पाहायला मिळतो आहे। आमदार संग्राम जगताप यांचा फोटो असलेला हा आकाशकंदील आपल्याला पाहायला मिळतो आहे। गेल्या काही दिवसांपासून बघतो की हिंदुत्वाची भूमिका संग्राम जगताप यांनी घेतलेली आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि पक्षाने देखील त्यांना या संदर्भात एक नोटीस पाठवली होती। त्यानिमित्ताने देखील चर्चा जी आहे ते राज्यभर रंगलेली आहे। मात्र नगर शहरामध्ये अशा प्रकारचा जो आकाशकंदील आहे तो बघायला मिळतो आहे आणि वरती टॅगलाईन देखील देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे संग्राम जगताप तर एका बाजूने धर्मवीर संभाजी महाराजांची जे फोटो आहे तो आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतो आहे। त्यामुळे तर आणि एकीकडे तर प्रभू श्रीरामाचा जो आहे तो फोटो पाहायला मिळतो आहे। तर एकंदरीत आपण ज्यांची ही संकल्पना आहे त्यांच्याशी आपण बोलूया। तर काय सांगाल, काय संकल्पना आहे आणि कशामुळे हा तुम्ही आकाशकंदील बनवलेला आहे? हे आकाशकंदील या वर्षीपासून आम्ही असा विचार केला की कस्टमाइज आकाशकंदील बनावे, म्हणून मी माझ्या मुलांचे फोटो तयार करून ते संपूर्ण मी स्टेटसला ठेवून आणि इंस्टा फेसबुकला पाठवून व्हायरल झाले। तर तिथून मला रिस्पॉन्स यायला लागला। मग मला आयडिया सुचली की आपण एक साहेबांचा पण बनवूया आणि आपल्याला जसं वाटतं त्या पद्धतीने याचं क्रिएशन करून मी माझ्या संकल्पनेनुसार हा बनवला आणि त्यांच्या ऑफिसला पाठवला। तर खूप लोकांनी याचा मला रिस्पॉन्स दिलाय आणि सध्या मी रोजचे 40 ते 50 हे बनवतोय आणि सारखी मला याची डिमांड येऊ राहिलेली आहे। दररोज 40 ते 50 बनवता? आतापर्यंत किती साधारणतः? आतापर्यंत 250-300 माझे गेले। हे 8 दिवसाची ही संकल्पना आहे, त्याच्यातनं माझे सुरू झाले जायला आणि आता रोज मला मागणी आहे भरपूर। किती प्रकारच्या ह्या व्हरायटीज आहे, किती प्रकारचे साईज? याच्यामध्ये 6x9 आहे, 12x18 आहे, 8x12 आहे, अशा 3-4 साईज आम्ही काढले आहेत। आणि याच्यामध्ये काय झालंय की दुकानदार लोक आपला लोगो टाकून ती बनवायला लागलेत। घरगुती आपले मुलांची फोटो, नवरा बायकोंची फोटो टाकून सुद्धा आता हे बनवायला सुरुवात झाली आहे। ही नवीन इनोव्हेशन आहे आपल्या दिवाळीसाठी। आपली दिवाळी आणि आपल्या दिवाळीसाठी आपण स्वतः कशा पद्धतीने याला अजून करू शकतो असा विचार करून हे मांडले आणि याला खूप रिस्पॉन्स आलाय सध्या। आता याच्यामध्ये बघा, आता हे साडीचं दुकान आहे म्हणून त्यांनी पण हे तसं बनवलंय। बाकी शिवाजी महाराजांचे वेगवेगळ्या प्रकारचे बनवलेले आहे। तर निश्चितच आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारच्या फोटो वापरून हे आकाशकंदील जे आहे ते बनवण्यात आलेले आहे। मात्र नगर शहरामध्ये सध्या आमदार संग्राम जगताप यांचा आकाशकंदील जो बनवलेला आहे तो लक्ष वेधून घेत असल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतं आहे। कॅमेरा विक्रमण कसं कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।